लढा हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचा 30वा दिवस या ठिकाणी संपलेला आहे. आयुष्मान राजेंद्र भाऊ साळवे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सहकारी, सर्व आंबेडकरवादी पुरोगामी संघटना आणि नागरिक यांचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या लढ्याला मिळत आहे. या शहरामध्ये नोंद व्हावी, या शहरामध्ये नोंद व्हावी असं रमाईच्या स्मारकाचं ऐतिहासिक आंदोलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. ज्या ज्या वेळेस या शहराचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस या आंदोलनाची नोंद इथल्या इतिहासकाराला घेणं भाग पडेल. कारण माता रमाई स्मारकाचा लढा हा साधा सुद्धा नसून गेल्या 8-10 वर्षापासून हा लढा लढतोय. तरी कुणालाही कुठलाही त्रास न होता मात्र हजारो लोकांनी या लढ्याला समर्थन दिलेलं आहे आणि म्हणूनच हा लढा ऐतिहासिक आहे आणि तो आम्ही आता विजयाच्या जवळ पोहोचलोय. आता फक्त आमचा विजय 2 बोटाच्या जवळ येऊन थांबलेला आहे. आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय. आज ना उद्या आम्ही या किल्ला सर करणार आहोत आणि आयुक्त साहेब आमच्या आजपर्यंतच्या लढ्याला जरी दुर्लक्ष त्यांनी केलेलं असेल तरी सुद्धा आता ज्या ज्या वेळेस महापुरुषांच्या विचारांची लोक रस्त्यावरती उतरतात त्यावेळेस शासन काम केल्याशिवाय शासनाला भाग आम्ही पाडल्याशिवाय सोडत नाही आणि म्हणून हा लढा पूर्ण आम्ही जिंकण्याच्या मार्गावर आहोत. आजच्या या लढ्यासाठी ज्या ज्या भीमसैनिकांनी, ज्या ज्या नागरिकांनी या लढ्याला समर्थन दिले त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आजचा दिवस, आजचं आंदोलन या ठिकाणी समाप्त होत आहे आणि उद्या सकाळी 10 वाजता पुन्हा 31व्या दिवसासाठी आपण सर्वांनी जोशामध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी घोषणा देतो, सर्वांनी घोषणा देतो. उठून उभा चला, उठून उभा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाई भीमराव आंबेडकरांचा, माता रमाई भीमराव आंबेडकरांचा, माता रमाईचं स्मारक झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, माता रमाईचं स्मारक झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. आयुक्त साहेब होश में आओ, होश में आओ, होश में आओ, आयुक्त साहेब होश में आओ, होश में आओ, होश में आओ. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा, विजय असो, साहित्य लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, विजय असो.